फक्त खाण्यामुळे नाही तर चिकन मटन कट करताना बघितलं तरी तुम्ही हिंसक बनणार असं मी नाही, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा बोलतायत। स्वास्थ्य के दृष्टिकोण से, सामाजिक सौहार्द के लिए और बच्चों के हिंसक प्रवृत्ति रोकने के लिए हम शैक्षणिक संस्था के निकट, धार्मिक संस्था के निकट और खुले में भीड़ भाड़ के जगह पर इस तरह के खुला मांस मछली की बिक्री कहीं न कहीं मेरे पवित्र भावनाओं को प्रदूषित करता। शाळा, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी उघड्यावर मांस मासे विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे आणि जर विकणार असाल तर मांस उघड्यावर टांगून ठेवता येणार नाही। दुकानांना काळ्या काचा किंवा पडदे लावणे बंधनकारक असेल जेणेकरून बाहेरून मांस दिसणार नाही। पण हा सगळा आटापिटा कशासाठी? तर उपमुख्यमंत्र्यांच्या मते उघड्यावर मांस विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। तसेच मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढू नये आणि त्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून शाळांपासून ही दुकानं लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मांस दिसल्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात। आता हॉटेल मालक विचारात पडलेत, ग्राहकांसाठी मेनू कार्ड छापायचं की पडद्याचे रंग निवडायचे? तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।